नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत, ज्या वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते. फोटो घे. नमस्कार, तुम्ही येथे बघू शकता धडक कामगार युनियनचे सर्वेस्वा अभिजित राणे येथे आलेले आहेत संपूर्ण कुटुंबासह. आपण यांना विचारूया, यांनी देवाकडे काय सांगडा घातलाय. आज साक्षात शिवाचं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरला. या ठिकाणी करण गायकर, विष्णू आणि माझा संपूर्ण परिवार यांनी या ठिकाणी आज दर्शन घेतलं. त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि कायम त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. नमस्कार, थँक्यू. ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विष्णू साहेब आहेत, आपण यांना माहिती विचारूया. हाती तिथे देवभाऊ. आज आमच्या 12 ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर एक 12 ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यासाठी अभिजितजी राणे आज त्यांच्या फॅमिलीचं दर्शनाचा त्यांनी आज योग घेतला चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर. आणि महाराष्ट्राला सुख शांती लाभो असं त्यांनी आजच संकल्प केला. येत्या नवीन वर्ष येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी आज अभिषेक आरती करून संकल्पना केली. आणि आमचे मित्र तवा संघटनेच्या किरणजी गायकर आणि सर्व फॅमिलीसह आज त्र्यंबकेश्वरला त्यांनी
दर्शन घेतल्याबद्दल त्यांच्या त्र्यंबकेश्वर नगरीतून मनपूर्वक स्वागत. आम्ही आशा करतो की देवाभाऊंचा आशीर्वाद आहे साहेबांवर. येथे छावा संघटनेचे सर्वस्व हा गायकर साहेब आहेत. माहिती विचारूया या मंदिराबद्दल. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पावन असं ज्योतिर्लिंग आहे. आज धडक कामगार युनियनचे सर्व अभिजित राणेसाहेब यांची संपूर्ण फॅमिली, या त्र्यंबक नगरीचे होणारे पुढचे नगरसेवक आमचे विष्णूभाऊ दोबाडे यांच्यासह आम्ही आज या मंदिराचा आज चतुर्थी आहे, या पावन पवित्रावर दर्शन घेतलं. साहेबांनी आज महादेवाला साकडं घातलेलं आहे की कामगार युनियन असेल किंवा ते जे काम करत आहे, धडक कामगार युनियनच्या माध्यमातून जे कामगार काम करतात त्यांना सगळ्यांना सुख शांती लाभू दे. या मंदिराचा महिमा खूप वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतः पदस्पर्श या मंदिराला लागलेले आहेत. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं सगळ्या सेवकांची नेमणूक केलेली होती. अशा या पवित्र धामाला आज राणेसाहेबांनी भेट दिली, त्याबद्दल राणेसाहेबांचं मी नाशिकच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. भाई आमचे कार्यकर्ते इकडे चहा पित आहेत. हे बघा, हे आमचे गुरुदेव. हां, सकाळी पहाटे ते 4 वाजलेले आहेत आणि कडाक्याची थंडी. इकडे थंडी घालवत आहेत. टेम्परेचर अराउंड 16 डिग्री.